नमस्कार, मी वर्षा. माझ्या स्पीकअप स्पोकन इंग्लिश क्लासरूममध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत आहे. तर माझ्या मराठी भाषिक मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डू आणि डजचा वापर कसा करायचा हे बघितलं. डू कधी वापरायचं आणि डज केव्हा वापरायचं यातला गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हॅव आणि हॅज. बऱ्याच वेळा बोलत असताना हॅव आणि हॅजमध्ये गोंधळ उडतो, जसा डू आणि डजमध्ये गोंधळ उडायचा तसा. तर आज आपण थोडंसं हे कन्फ्युजन किंवा हा जो मनात गोंधळ असतो की हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं, तो कमी करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तर पहा, पहिला हॅव आणि हॅजचा उपयोग कसा होतो. खरं तर हॅव आणि हॅज हे प्रेझेंटमध्ये वापरलं जातं, प्रेझेंट टेन्समध्ये किंवा वर्तमान काळातल्या काही गोष्टी आपण सांगत असतो तेव्हा. तर पहिला उपयोग आपण पाहूया की हॅव आणि हॅज वापरतात केव्हा, जेव्हा एखादी वस्तू, एखादी गोष्ट माझ्याजवळ, माझ्याकडे आहे, आपल्याकडे आहे हे सांगण्यासाठी, किंवा तिच्याकडे, त्याच्याकडे, त्यांच्याकडे आहे, त्यांच्याजवळ, तिच्याजवळ वस्तू एखादी कुठे, कुणाजवळ आहे, कुणाकडे आहे हे सांगण्यासाठी हॅव आणि हॅजचा वापर केला जातो. आता सब्जेक्ट आपण पाहिले, आय, वी, यू, दे, ही, शी, इट हे असे आपले कर्ते आहेत किंवा सब्जेक्ट आहेत. तर त्यानुसार हॅव आणि हॅज कसं कोणासाठी वापरायचं ते आपण पाहू. तर आपण पहिला हॅवचे फंक्शन्स पाहताना च्याजवळ किंवा च्याकडे असणे या गोष्टीसाठी जेव्हा हॅव आणि हॅज वापरतो तेव्हा आय, वी, यू, दे आणि अनेक वचन. आय, वी, यू, दे आणि अनेक वचन असे जेव्हा करते असतील तेव्हा हॅव वापरलं जातं. आय हॅव अ न्यू पेन, माझ्याकडे नवीन पेन आहे. आय हॅव अ ब्ल्यू साडी, माझ्याकडे निळी साडी आहे. शी हॅज ब्युटिफुल आईज, तिचे डोळे सुंदर आहेत. शी हॅज अ न्यू कार, तिच्याकडे नवीन कार आहे. राजेश हॅज ड्रायव्हिंग लायसन्स, राजेशकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे. माय ग्रँडफादर हॅज लॉट ऑफ प्रॉपर्टी, माझ्या आजोबांच्या जवळ किंवा माझ्या आजोबांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे. सो लक्षात आलं. आय हॅव, वी हॅव. चिल्ड्रन हॅव, चिल्ड्रन अनेक वचन असल्यामुळे चिल्ड्रन हॅव चॉकलेट्स, मुलांच्या जवळ चॉकलेट्स आहेत. विमेन हॅव परमिशन्स, स्त्रियांच्याकडे परमिशन आहे. बॉय हॅज अ वंडरफुल कॅप, म्हणजे मुलाकडे, दॅट बॉय हॅज, त्या मुलाकडे अ वंडरफुल कॅप, एक सुंदर टोपी आहे. पहा, एक वचन असेल तर हॅज वापरलं गेलं आहे. आपण पाहिलं आय, वी, यू, दे आणि अनेक वचन असेल तर हॅव वापरायचं आहे. आणि ही, शी, इट आणि एक वचन असेल तर हॅजचा वापर केला जातो. ओके. वी हॅव द लॉट ऑफ बुक्स in our library. We have, right? She has a history book, तिच्याकडे इतिहासाचं पुस्तक आहे. बट वी हॅव, आमच्याकडे लायब्ररीमध्ये किंवा आमच्या लायब्ररीमध्ये भरपूर पुस्तकं आहेत आमच्याकडे. आणि म्हणजे च्याकडे काय असणे, च्याजवळ काय असणे याच्यासाठी हॅव हॅजचा वापर होतो. तर करते जर एकवचनी ही, शी, इट आणि त्या कॅटेगरीमध्ये मधले असतील तर हॅजचा वापर केला जातो. हाच नियम जिथं जिथं हॅव आणि हॅजचा वापर होतो इंग्लिशमध्ये तिथं सेम आहे. दुसऱ्यांदा आपण हॅव आणि हॅजचा उपयोग बघतो तो परफेक्ट टेन्समध्ये. फॉर एक्झाम्पल, आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क, मी माझा होमवर्क कंप्लीट केलेला आहे. वी हॅव सबमिटेड द फॉर्म्स, आम्ही फॉर्म्स सबमिट केलेले आहेत.
यू हॅव इटन युअर ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग. तू तुझा ब्रेकफास्ट सकाळी खाल्लेला आहेस. दे हॅव कमिटेड टू डू दॅट वर्क. ते काम करण्यासाठी त्यांनी कमिटमेंट दिलेली आहे. आता हॅज इथं कसं वापरलं जातं परफेक्टमध्ये ते पाहू. शी हॅज सबमिटेड हर फॉर्म. तिने तिचा फॉर्म सबमिट केलेला आहे. ही हॅज कम्प्लिटेड हिज होमवर्क. त्याने त्याचा होमवर्क कंप्लीट केलेला आहे. द टेबल हॅज ब्रोकन. द टेबल इटमध्ये मोडतं त्यामुळे हॅज आलं. दॅट टेबल किंवा दॅट टेबल हॅज ब्रोकन. ते मोडलेलं आहे. टेबल मोडलेलं आहे. परफेक्ट टेन्समध्ये म्हणजे वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळामध्ये सुद्धा हॅव हॅजचा आपण वापर करतो आणि पास्ट पार्टिसिपलचा वापर करतो. तिथेही आय, वी, यू, दे आणि अनेक वचन असेल तर हॅवच येणार. आणि ही, शी, इट आणि एकवचन आणि त्या कॅटेगरीतले कर्ते असतील, सब्जेक्ट असेल तर हॅज येणार. सो डोंट बी कन्फ्युज्ड अबाउट इट. एकदम सोपं आहे. हे 4-4चे ग्रुप लक्षात ठेवा. आय, वी, यू, दे आणि अनेक वचन. ह्याच्यासाठी हॅव कुठंही वापर असू दे, मग तो कडे किंवा वस्तू असणे, जवळ असणे या संबंधातलं वाक्य करायचं असू दे किंवा वर्तमान काळात एखादी गोष्ट पूर्ण केलेली आहे या संबंधातलं वाक्य करायचं असू दे, म्हणजेच प्रेझेंट परफेक्टमधलं असू दे. यासाठी हॅव आणि हॅजचा नियम सेम आहे. अंडरस्टूड. नंतर तिसरा जो भाग येतो म्हणजे जिथे आपल्याला हॅव आणि हॅजचा वापर करायचा आहे ते टू सहित आहे. म्हणजे हॅव टू आणि हॅज टू. म्हणजे जर आपल्याला करावं लागेल असं सांगण्यासाठी जेव्हा आपण वापरतो, आय हॅव टू गो, मला जावं लागेल. शी हॅज टू गो, तिला जावं लागेल. वी हॅव टू प्ले फॉर आवर टीम, आम्हाला आमच्या टीमसाठी खेळावं लागेल. राईट. मंगेश हॅज टू प्ले, मंगेशला खेळावं लागेल. यू हॅव टू ईट मँगो, तुला आंबा खावा लागेल. म्हणजे एखादी गोष्ट करावी लागेल हे सांगण्यासाठी सुद्धा हॅव आणि हॅजचा वापर केला जातो, पण तो टू सहित. हॅव टू आणि हॅज टू. पण तिथे सुद्धा सेम रूल आहे. आय, वी, यू आणि अनेक वचन असेल तर हॅव टू, आणि ही, शी, इट आणि एक वचन आणि त्या कॅटेगरीतले असतील तर हॅज टू. कुठेही हॅव आणि हॅजचा वापर करायचा असेल तर हा नियम सगळीकडे सारखाच आहे. त्यामुळं कुठेही कन्फ्यूज होण्याची आवश्यकता नाही. डोक्यात एवढंच ठेवायचं की हॅव आणि हॅज टू चा पॅटर्न, 3-4 पॅटर्न जे आहेत, रायटिंग पॅटर्न्स किंवा स्पीकिंग पॅटर्न्स, त्याच्यामध्ये जिथं जिथं हॅव आणि हॅजचा वापर केला जातो तिथं तिथं हा नियम सगळीकडे सारखा आहे की आय, वी, यू, दे आणि अनेक वचनसाठी हॅव किंवा हॅव टू. ही, शी, इट एक वचन किंवा त्या कॅटेगरीतला करता असेल तर हॅज आणि हॅज टू. अंडरस्टँड. आता नाही ना गोंधळ होणार. ऑल द बेस्ट.